माणसा तुला अक्कल आहे का? काय अक्कल आहे का? अक्कल आहे का काय म्हणलं? झालं आता तुमचा उपाय माहितीये, उठायचं की नसतं मारायचं. काय सांगितलं की मारायचं. माझं दोन्हीकडनं कोंडी होतीये. सगळं? बोल की. ए ए अरे काय आहे का नाही? काय काय 12 तास ड्युटी करून आलोय माणूस, काय यायचं. मी म्हणलं बसले सोप्यावर, मी लक्षच केलं नाही तुझ्या डोक्याला बांधलेला आहे म्हणून. हातपाय धुले, फ्रेश झालो, म्हणलं चहा बी ठुला असेल, मस्त येऊन बसावी, तर अजून तशीच बसली. आवाज बारीक करून बोला श्रीचे पप्पा. आवाज आता? बारीक करून बोला. मला मोठ्यानं बोललं का माझं लय डोकं दुखायला लागले. डोकं दुखायला लागलंय. लय डोकं दुखायला लागले. आता मग मला वाटतं दुपारी तर फोन झाला, आपलं चांगलं बोलली होती की माझ्या संग. आता एवढं अचानक काय झालं डोकं दुखायला? किरकिर ही सगळ्या किरकिरीने का नाही वैताग आलाय मला सगळा. नुसतं किरकिर 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 तुमची, त्या पोरांची. आलं की तुमचं असते आणि दिवसभर त्या लेकरांचं असते मला. आता मी कधी किरकिर केली आता? हे काय चालूच आहे की पट्टा आल्यापासून. मी म्हणलं चहा पाण्याचं ते बाई काय? हळू बोला प्लीज, तुमच्या पाया पडते प्लीज, पाया पडते जरा हळू बोला. अरे अवघडच आहे. आपण झालं काय नक्की ते तर सांग मला, काय कळालं तर पाहिजे. कळायला पाहिजे. हं? रोज तुम्हाला आल्यावर सांगते की मी मला पोराने कसला वैताग आणलाय ते. आज जरा सुद्धा लक्ष नसेल तुमचं पोरांकडे. बाप यायचा का वैर यायचा? सुट्टीच्या दिवशी सुद्धा जरा सुद्धा पोरांचा अभ्यास घेत नाही ना, काही नाही, उठलं सुटलं मलाच असते. ट्युशन लावा म्हणलं तर मला म्हणले फुकटचा 1000 रुपये घालायचं, तुला काय करायचं घरात बसून, तू गरज घेत जा की. त्या पोरग्याचा एवढा मोठा अभ्यास मला येते का घ्यायला? त्यांना आलं तुम्हाला विचारलं की डायरेक्ट वह्याच फेकून दे, त्यांचं पुस्तकच फेकून दे. मी काम करायला जातोय, झक मारायला जातोय का, आले आले मलाच किरकिर करताय म्हणताय. त्या पोरगीला एक वेळा लावून नुसतं उलट बोलते ती लेकरं तर. वैताग नसल्यासारखा. काय झालं काय सरी, काय बोललीस? आणि आलं की तुमचं किरकिर. तिला काय बोलायला लागलंय आता? मार खाल्लाय तिनं माझा. आता काय कसं बोलत? दिसायला लागलं की ते तर काही शब्द बी काढी ना तोंडातून पोरगी. ती मार खाल्ले म्हणून का बसले ना. एवढेतला जा आतमध्ये. जरा सुद्धा तुमचं पोरांकडे लक्ष नाही. म्हणजे कसं झालं माहितीये काय, जसं काय मी माझ्या आईकडे येताना घेऊन आले पोरं, तुनच सांभाळायची. अगं बाई, मी पण 12 तास काम करतोय, लक्षात मग ठेव उपकार जरा. करत नाही तुम्ही. मी इथं 24 तास काम करते घरात. आल्यावर तुम्हाला आई तर चहा पाणी तर देते मी. तुम्ही काय करताय? बरं ऐक, हो सगळं विषय तुझा मान्य आहे मला. बरं मला झालं, सलान लावायची वेळ आली. एवढं वैताग घेऊन गेलाय जीवन. बरं झालं तू स्वतःहून विषय काढलायस. बरं झालं तू मुलांचा विषय स्वतःहून काढलास. बरं का, कालच माझा आहे ना फोन झालाय का, मी जवळजवळ 15 ह्याच्या आधी पण 2-3 वेळा तुझी तक्रार आली, अशी 2-3 वेळा नाही 1000 वेळा तक्रार आली तुझी पोरांविषयी. करतात म्हणून बोलते ना मी. मग त्याच्यावरच मी लय भारी उपाय काढला शोधून. झालंय सगळं, बोलणं झालंय माझं तुमचा सगळं. उपाय माहितीये, उठायचं की नसतं मारायचं. काय सांगितलं की मारायचं. माझं दोन्हीकडनं कोंडी होतीये. अगं मी सांगावं तर तुम्ही पोरांना मारताय, नाही सांगावं तर पोरं माझा फायदा घेते ती. ही कुठं पप्पाला सांगते? मी मारणार बिरणार काय नाहीये. बोल, माझं नीट ऐकून घेऊ ग तू. आता टेन्शन मध्ये आहे, रागामध्ये आहे म्हणून जास्त डोकं गरम करून घेऊ नको स्वतःच. ऐक माझं काय म्हणते. मी मुलासाठी लय भारी हॉस्टेल बघितले. तुला तुझं कायमचं डोकेदुखीच बंद करून टाकतो, टेन्शनच नाही तुला. हॉस्टेल कोण बघ म्हणलंय तुम्हाला? हॉस्टेल अरे काय कोण बघ म्हणजे काय? आता ही रोजचं किरकिर कुठं ऐकून घेऊ मी? एकतर 12 तास काम करून यायचं, घरात आले की तुझी किरकिर, ती पोरं अशी केली, पोरं तशी केली. अहो हॉस्टेल हा पर्याय का पोरांसाठी? मग काय करायचं आता? पोरं काय त्रास देत नाहीत का आई बापाला? मग हॉस्टेलच टाकायचं का? नाही जाऊ देऊ, कशाला, मला बी कामात नाही त्रास नाही, असते. हॉस्टेल तुम्ही कुणाला विचारून हॉस्टेलची चौकशी? झालंय सगळं, ऍडमिशन केलंय, फक्त पैसे भरायचे राहिले तर तिथं. ऍडमिशन केलंय. हा, तुम्ही कोण विचारणार माझ्या पोरांना हॉस्टेलला टाकायचं नाही टाकायचं? कोण विचारणार म्हणजे? कोण मला करणार इथं रोज येऊन सहन करावं लागतं. मी नको ती मग करायला कामाचं नको? टेन्शन वेगळं, घरात आले की लगेच माझ्यावर लगेच मग करायला नको का? कामाचं माझं राहिलं विचारायचं बाजूला, पहिलं ते पोरांचं घरानं घेऊन पोरांना असं बसतो. जीव लागल आपला, आपण त्यांना लांब ठेवल्यावर. आलं लागू दे, नाही त्यांना लागू दे. तुझं तर डोकं दुखायचं कमी होईल की बाई. हा म्हणजे मी तुम्हाला किरकिर करते म्हणून तुम्हाला पोरांना हॉस्टेलला ठेवायचंय? मग काय करायचं आता? माझ्याजवळ पर्यायच नाही राहिला काय. आता तुम्हाला काय लाजबीज वाटते का? आज पोरांना तुम्ही हॉस्टेलला टाकशील, उद्या पोरं आपल्या वृद्धाश्रमामध्ये टाकतील. टाकू दे, पुढचं कोण बघायला. आपण तुम्ही कोण ठरवणार जेवण पोरांना राहतो हॉस्टेलला टाकायचं? अहो, म्हणजे कोण ऐकून रोज किटकिट ऐकून घ्या इथं डोक्याला ए, टेन्शन. माणसा, तुला अक्कल आहे का? काय? अक्कल आहे का? अक्कल आहे का म्हणलं? काय झालं आता? तुम्ही हॉस्टेलचं काय हॉस्टेलचं नाव बघ काढलं? सरळ मी तुला नाही भांडणार नाही, करेन. हॉस्टेल नाही, माझ्या पोरांना काय? हॉस्टेल नाही टाकायचं. काय असेल ते नाव नाव अगं विचारून माझा हात. नाव काढून घ्या आधी. काय असेल ते नाव काढून घ्या. आता तर किरकिर लोक पोरांची कारण अहो, मग तुम्ही वेळ द्या ना त्यांना. कुणाला? काय आईने एकटंच बघायचं असते का? आम्ही काम करू का? वेळ देऊ घरात? मला काय आहे का नाही काम धंदा करून? मी परत घरामध्ये त्यांना वेळ देऊ? तू कशाला आहे? तुला पोरं सांभाळणं येत नाही तर काय करू मी? मी कशाला म्हणजे मी एकटीनं काढली ती का? अगं मग मी पण करतोय की काम बाहेरचं. तुला घर सांभाळून लेकर सांभाळायची नाही होत, मग काय करू मी? एकट्या आईनं कुठलं पण करायचं. बापाचं पण आहे का नाही त्याच्यामध्ये थोडंफार? तू असं सांगते जगा वेगळी, तुलाच लेकर झाली ती बघ विनाकारण. बरं ऐक हो का आता,
डोक्यात जाऊ नको माझ्या बरं का. मी एवढ्या वेळ गोडीत बोलतो तुझ्या संग. मी तुझी रोजची किटकिट ऐकून घेऊन आहे ना, माझं डोकं माझा भदीर मी झालं. हॉस्टेल पोरं टाकणार नाही बघा. अरे मग काय करायचं मी? काय करायचं मी? अहो तुम्हाला काय अक्कल आहे का? अक्कल आहे का? रोज उठून किरकिर तुझी ऐकून घ्यायला मला वेळ नाही तसल्या फालतू गोष्टी वगैरे. गप लेकर सांभाळायला तर गप नीट हॉटेल नेऊन टाकतो बघ. म्हणजे सांभाळले तर म्हणजे मी त्यांचं किरकिर सहन करायची, त्यांची कामं करायची, अभ्यास मी घ्यायचं, शाळेला सोडायचं, डबा पाणी सगळं मीच करायचं. मग कोण किरकिर मी सहन करायचं? करायची. मग कोण करणार तुम्ही आहे? कशाला आहे मग? मी काम करत नाही का इथं? कसलं काम करताय? उपकार करताय का आमच्यावर काम करून? याची गाणी देतं. उपकार गोडीतून नीट बोलायला लागलो तर माझं डोकं खायला लागलं इथं. हा बोल की आता. अरे बोल की. सरकावं माझ्या डोक्याला लागलेलं आहे बेकार. डोक्याला एकतर माझं लागलं. डोकं दुखायला लागलंय. एकतर घरानं घेऊन मला लेकरं आणले. मी सोल्युशन काढा तर मलाच वरनं चढायला लागले. हॉस्टेल हे एक सोल्युशन आहे का? मग काय नको सोल्युशन तेच आहे माझ्याकडे आता. तुम्हाला काय काळजी आहे का नाही का? दगडाचं झालंय हे. दगडाचं नाही पोलादच झालंय. करतो उघड डोकंच खाऊ नको. तुझी रोजची किटकिट ऐकायला मला वेळ नाही इथं. रोज उठून आले की किरकिर. हा असते कारण एवढं लेकराचं एवढं करून सांगते मला. माझं म्हणणं काय आहे? तुम्ही कामावरून आले का तुझ्या नाही? अशा कारण सांगण्यामुळे लेकर मार खाती माझं. तुम्ही कामावरून आले का नाही? नुसतं मोबाईल घेऊन बसताय. तुम्हाला वाटतंय ये रे इकडं, तुला काय आज अभ्यास होता, तुला आज काय शिकवलं, काय येत नसेल तर मला सांगत जा. मला विचारलंय कधी तुम्ही पोरांचं काय चाललंय काय नाही? पोरं समोर बसले, हे उठव हे ना आतमध्ये बसव, ए जेवता उठव हे ना आतमध्ये बसव, ए मला झोपायचं किरकिर बंद कर, ए लाईट ऑन करा, ह्यांचा अभ्यास सकाळी घ्या. किती असते तुमचं? तुला माझा त्रास आहे का लेकराचा त्रास आहे ती सांग पहिलं. तुमचा त्रास आहे मला. मग मी जातो निघून कुठं तर. तुम्ही फाटा फोडू नका. मी क्लिअर सांगितलं. आम्ही कशा विषय काढला होता? विषय एका गोष्टीसाठी काढला होता की दोघांनी आता समान पोरांना वेळ द्यायचा. माझ्या एकटीच्यानं होणार मला नाही. जमणार नाही. का? मला जमणारच नाही. ती लेकरं मी हॉस्टेलला टाकावलंय. पैशाचं सगळं नियोजन झालंय. ऍडमिशन घेतलंय. विषय संपलाय. हॉस्टेलला का? का शपाय म्हणजे तुला बी त्रास नको मला बी त्रास नको. बस झालं जाऊ दे. तुम्हाला हॉस्टेलला टाकण्यासाठी मी सांगत नाहीये. हं. मी सांगते काय दोघांनी बरोबर पोरांना वेळ द्यायचा. मला नाही माहिती नाही. तुम्ही बी काम करते, मी बी घरात काम करते. इथं मला येऊन जमणार तुम्ही नाही. आता आल्यानंतर आयतं कसं भेटतंय खायला, तुम्ही काम करते म्हणून भेटतंय. मला जमणारच नाही तुझी किरकिरी. लेकराचं लांब राहिलं पाहिजे. तुझंच किरकिर ऐकून मला वैताग आलं. त्याचं कधी परत वाढून घेऊ अजून मी. नको मला कामाचं मराचं टेन्शन, घर कसं चालवायचं टेन्शन, आणि तुझं टेन्शन परत लेकराचं टेन्शन काय मराचं कमी नको ते डोक्याला ताप. हा कळलं का? काय नाही ते मुलांचे टेशा काढतो त्यांचं सगळं उरकून टाकतो. बस झालं नाटकं तुझी.